श्री स्वामी समर्थ. घरात रोज देवपूजा करताना या 11 गोष्टी लक्षात ठेवा. हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते. घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते. असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग, पीडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. घरातील देवघराला कळस असू नये. 2. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तींची पूजा कधीही करू नये. 3. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. 4. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. 5. शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. 6. देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत. मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी. 7. तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. 8. देवघरात देवांच्या तसबिरी, फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये. 9. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. 10. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. 11. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. वरील 11 गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख, संकटे, ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल. श्री स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा.